कैप्टन ने बॉलर चेंज किए और यहाँ पर पहली ओवर लेकर आते हुए वीरज, सामने है किशन। फिर एक बार बेहतरीन गेंद, उतने बेहतरीन शॉट, उतनी अच्छी फील्डिंग, डॉट गेंद। एक बॉल 11 रन अभी तक स्कोर आ चुका है। फिर एक बार अपनी दूसरी गेंद लेकर आते हुए वीरज किशन के लिए। किशन बिल्कुल बेहतरीन, बैट्समैन को समझ ना सके और खराब फील्डिंग की वजह से 4 रन, और इस 4 रन से बढ़ता 15 रनों पर जी। डॉट गेंद, 3 रन बचा और इस एक रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 16 रनों पर। लॉस ऑफ 0 विकेट। पहली ओवर जारी। इस इनिंग का पहला गेंद खेलते हुए वीरज पहली बार परम के लिए, परम पहली बार वीरज के लिए। फिर एक बार परम तैयार, गेंदबाजी करते हुए वीरज अपनी टीम के लिए। और यहाँ पर खराब गेंद और पिच के बाहर आकर ये शॉट खेला है और इस नो अंपायर का इशारा, नो गेंद। और इस एक रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 17 रनों। आखिरी गेंद आना बाकी इस ओवर की। वीरज अपनी ओवर की आखिरी गेंद लेकर आते हुए परम के लिए। परम बिल्कुल तैयार, बेहतरीन गेंद, उतना बेहतरीन शॉट, और खराब फील्डिंग की वजह से एक रन मुकम्मल कर लिया, दूसरे रन मुकम्मल कर लिया, तीसरे रन, और 2 ही रन से खुश होना पड़ेगा। और इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 19 रनों पर। लॉस ऑफ 0 विकेट। पहले ओवर के खात्मे पर स्कोर जा पहुंचा है 19 रनों। अपनी पहली और टीम की तरफ से दूसरी ओवर लेकर आते हुए गणेश। इस ट्रैक पर है किशन। किशन बिल्कुल तैयार अपनी अगली गेंद खेलने के लिए। फिर एक बार बेहतरीन गेंद, उतने बेहतरीन शॉट, उतनी अच्छी फील्डिंग, और इस एक रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर। फिर एक बार आखिरी पुकार करते हुए सावरटकर फाइटर्स वर्सेस हिबा अर्थवर्स, दोनों टीम के कैप्टन से दरख्वास्त करूंगा कि जल्द से जल्द कमेंट बॉक्स में। फिर एक बार गणेश अपनी दूसरी गेंद लेकर आते हुए परम के लिए। अंपायर का इशारा, खराब गेंद, वाइड गेंद, इस वाइड से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 21 रनों पर। फिर एक बार बेहतरीन गेंद, उतने बेहतरीन शॉट, उतनी अच्छी फील्डिंग, फिर एक बार गणेश बॉलिंग मर्ज पर तैयार। इस ट्रैक पर है परम, अंपायर का इशारा, वाइड गेंद, इस वाइड से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 22 रनों पर।
बेहतरीन गेंद और यहाँ पर लगाते हुए सिक्सर और इस 6 रन से बढ़ता हुआ स्कोर 22 ही रन और अरबाज फिर एक बार गणेश अपनी बॉलिंग मार्च पर बिल्कुल तैयार सामने अरबाज बेहतरीन गेंद उतने बेहतरीन शॉट और उतनी अच्छी फील्डिंग और इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 23 रनों पर फिर एक बार गणेश अपनी बॉलिंग मोड्स पर बिल्कुल तैयार और इस बार पर है किशन बेहतरीन बल्लेबाज माने जाते हैं किशन मंडंगड़ तालुके में और यहाँ पर बेहतरीन गेंद बैट्समैन को समझ न सके और आसानी से 1 रन चुरा लिया और इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 24 रनों पर 1 विकेट के नुकसान पर फिर एक बार मैं आखिरी पुकार साउरटकर फाइटर्स वर्सेस हिबा अर्थ मूवर्स दोनों टीम के कैप्टन से दरख्वास्त करूंगा कि जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आए फिर एक बार गणेश अपनी बॉलिंग मार्च पर बिल्कुल तैयार सामने है अरबाज अरबाज सामने करेंगे गणेश का गणेश सामने करेंगे अरबाज का फिर एक बार बेहतरीन गेंद उतना बेहतरीन शॉट 1 रन मुकम्मल कर दूसरे रन के लिए भागे और दूसरा रन मुकम्मल तीसरे रन के लिए भागने की कोशिश लेकिन 2 ही रन से खुश होना पड़ेगा और इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 26 रनों पर लॉस ऑफ 1 विकेट 26 run loss of 1 wicket 2 ओवर के खात्मे पर स्कोर जा पहुंचा है 26 रनों पर 1 विकेट के नुकसान अपनी पहली और टीम की तरफ से तीसरी ओवर लेकर आते हुए शुएब झांझू फिर एक बार स्ट्राइक पर है किशन किशन सामना करेंगे शुएब का शुएब सामना करेंगे किशन का फिर एक बार अंपायर से दरख्वास्त करूंगा कि मुकाबले की शुरुआत जल्द से जल्द करें फिर पहली गेंद शुएब की तरफ से किशन के लिए और खराब फील्डिंग की वजह से 2 रन भागकर मुकम्मल कर लिए और इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 28 रनों पर 1 विकेट के नुकसान पर नवज्योति इवेंट्स और नवजोत इवेंट की तरफ से किशन और गेंदबाजी मार्ग पर है शुएब बेहतरीन गेंद देखिए और इस बार करा फील्डिंग 4 रन मिलेंगे इस 4 रनों के साथ जब पहुंचिए अंपायर हाँ, 33 2 विकेट्स 1 विकेट देखिए उनके बाद 33 फिर से एक बार शुएब अच्छी गेंद मामू आप क्या फील्डिंग
देखिए सामने कौन सी टीम है, नवजोत इवेंट्स और मामू बेहतरीन फील्डिंग कर रहे हैं। सहदेव पार्टे और फिर से एक बार 4 रन। देखिए मामू की छह गेंदे पे 17 रन की जरूरत इस मैदान के अंदर। शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे। संस्कार आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर येऊन आलाय। 6 चेंडू 17 धावा करायचे आहेत। महत्वपूर्ण मॅच यावेळेला आमच्याकडे होत आहे। एक धाव देखील कंप्लीट झाली असती परंतु धाव का नाही घेतली ही त्यांना ठाऊक हवं। म्हणजेच धाव आली आहे। एक फाईट 6 चेंडू आता मात्र धावा करायच्या आहेत। त्या 16 रन करायचे आहेत। अगदी 12च्या ठोक्यावरती चालू असलेली मॅच। चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, आपल्याला अजून दुसऱ्या फेरीतले सामने देखील खेळवायचे आहेत। यावेळेला हलक्या हाताने बाहेरच्या दिशेने पाठवलेला फटका, विकेट आली आहे।
तर इरफान याने सामना जिंकवला तर रमीज याने सामना जिंकवला तर इरफान भाई बुरवणकर यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. यावेळेला फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावा आल्या 4. सामना अजून संपलेला नाहीये कारण का रमीज अजून म्हणतोय मी अजून जिंकलेलो नाहीये. घड्याळाच्या काट्याप्रमाणे हृदयाच्या ठोक्यावरती अधिराज्य गाजवतोय हा खेळाडू. एक बॅटिंग परफॉर्मन्स चांगला आलाय. लेट आले, थेट आलेत, परंतु शेट मैदानाच्या आतमध्ये ग्रेट आलेत. यावेळेला धाव चेंडू 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू 3 चौकार आले तर मॅच चित्र देखील पालटू शकतं. या आधीची एक मॅच पाहायला मिळाली. वारंवार येणाऱ्या रात्रीच्या स्वप्नांमध्ये या आधीची मॅच स्वप्नांमध्ये येईल. 3 चेंडू 12 धावा केल्या जाणार का पूर्ण? कंपल्सरी या ठिकाणी जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर होईल. या वेळेला फटका मात्र खराब दिलाय. टॅप पद्धतीने खेळ एक मिनिट. पंचांचा निर्णय काय येतोय? विकेट. ओके, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंच बॉल काउंट आहे का? बॉल काउंट असेल म्हणजे चेंडू शेष आहे एक चेंडू शेष आहे. बॉल काउंट आहे. एक चेंडू आणि आता मात्र 7 धावा. आहा, यावेळेला अमरजीत गेलाय परंतु फटका देखील फसलाय. निसंग विजेता झालाय या ठिकाणी यश इलेक्ट्रिक संघ झाला विजेता आणि विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.
दुत्रोळी MPL मंडणगड प्रीमियर लीग 2024. निश्चित गोलंदाजसाठी समी जो विकेटची देतो हमी, त्याचं नाव शमी. हमी देतोय. या वेळेला पहिला चेंडू होता, डोळ्याची पापणी लवत्याला लवते तो चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दुसरा महत्वपूर्ण मॅच. याही वेळेला चेंडू वाईट आलाय, म्हणजेच धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावा झाल्यात, एकूण 2. पहिल्या षटकाची कामगिरी अगदी आपण पाहिली तर समी आणि उसामा आणि फहद क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उसामा आणि फहद ही जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही बार तमोर्स या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी बॅटची हलकीशी गडा अवया विकेट आली आहे. आणि दुसरी विकेट देखील येतोय. बोलत असेल तर तुम्ही नक्कीच असंच म्हणावं लागेल. 2 बॅटर आउट झाले. पहिल्या षटकाची कामगिरी ही तितकीशी चांगली पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकात वारंवार प्रत्येक बॅटर अनिश्चित स्विचिटचे फटके घेण्यासाठी माहिरता दाखवतोय, परंतु स्विचिटचे फटके हे त्या संघासाठी घातक देखील ठरतात. यावेळेला फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, स्ट्राईक वरती फेकी जरूर केली आहे. फेकी केल्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एकही धाव येत नाहीये. शेवटचा चेंडू शेष पहिल्या इनिंग मधला. याही वेळेला चेंडू आलाय पुन्हा एकदा वाईट, म्हणजेच अवांतर धाव. याही वेळेला चुका पाहायला मिळतात गोलंदाजाकडून. या वेळेला निर्धाव चेंडू निश्चित बॅटच्या आणि यष्टांच्या अगदी मधोमधून गेलेला चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये धावा झाला 2 गड्यांच्या मोबदल्यात 5. डीजे
निश्चित एका बाजूला 2 धावा कंप्लीट केल्या आहे. बॅकफूट वरती पंच केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकेरी दुहेरी धावा हे आपल्या संघासाठी काढल्या जरूर जात आहेत. षटक क्रमांक 2 अरमान याला पण गोलंदाजी ट्रॅक वरती बाद वेगळ्या अँगलने टाकलेला बनवलेला फटका कॅरम स्टाईल टाकली गेलेली या चेंडूची फेकी. पुन्हा एकदा दुहेरी धावा संपन्न केल्या जातात. दुहेरी धावांची सांगड घालत असताना यावेळेला डाऊन द ग्राउंड गार्बेट साने क्षेत्ररक्षक आणि वेगाने स्वार होऊन येतोय. ही केरी धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. विजेच्या प्रकाश सुद्धा मधल्या चालू असलेल्या दैरी पेमांड स्पर्धेमध्ये आज आपण या ठिकाणी येऊन थांबलोय आणि स्पर्धा निश्चित पाहत असताना यावेळेला ब्लॉक पद्धतीने टाकला गेला चेंडू. निर्धाव चेंडू एकेरी धाव म्हणजेच षटक क्रमांक 2 संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा दिल्या 7 आणि 2 षटक सामन्यानंतर धावा झाल्या धाव फलकावरती 12 चेंडू आणि 12 धावा. MPL चं हे संपूर्ण आयोजन नियोजन एकूण 8 संघ आणि या 8 संघांमध्ये चालू असलेली ही चुरस आज आपल्याला या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनेक दिग्गज मान्यवर असतील या स्पर्धेच्या दरम्यान जोडले गेले, या स्पर्धेला सहकार्य केलं आणि सहकार्य करत असताना ना एक चांगली भूमिका देखील त्यांच्या मदतीने पार पाडली गेली. कोणतंही आयोजन म्हटलं तर सहकार्य हे लागतं. सहकार्य ग्रामस्थ वर्गाचं, मान्यवरांचं आणि एकोणीसावा 19 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. यावेळेला पाहूया काय घडतंय. पंच मान हलवतायत अगदी सापासारखे, नाही म्हणतायत. नॉट आउट आलाय. दुसरी धाव ही धोकादायक देखील जर डायरेक्ट फेकी असती तर ठरू शकली असती. निश्चित 2 धावा कंप्लीट केल्यात. नवज्योत तिसरं षटक. यावेळेला नो चेंडू आलाय. पंचांनी नो चेंडू दिलाय. पुन्हा एकदा नो चेंडू आणि धावा आल्यात त्यातून. वारंवार आव्हान तर नो चेंडू पाहायला जरूर मिळतात. पहा जसं थंडीचा वेग मंदावला तसा धावाचाही वेग मंदावला. जशी थंडी वाढत चालली तशा धावा हळूहळू कमी होत जरूर चालला. बॅटर करणारा संघ निश्चित या वेळेला आला.
जय गणेश फूड्सच्या माध्यमातून चालू आहे. आणि आपण मॅच पाहत असताना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू देखील नका, कारण का आपल्याच विभागामधील हा यूट्यूबर. यावेळेला फटका चांगला आहे, एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावा झाल्या त्या 30. च्या दिवसातल्या महत्वपूर्ण लढती. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका ट्रायव्हल झालाय, त्या ठिकाणी दुसरी धाव देखील घेतली जाते. निश्चित सर्कल बॉक्स हे थाटामाटातलं आयोजन, अगदी गोल रिंगण संपूर्ण मैदानाला घेतलंय आणि गोल प्रदक्षिणा घालत असताना या मैदानाला एक चांगला आराखडा मिळून दिला. खेळाडूंना एक चांगला देखणा खेळ करण्यासाठी या वेळेला अँगल बनवला, फटका चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगेच्या तो बेडा होगा पार. डीजे छत्तीस धावा फलकावरती. यावेळेला दांडी गुल केली आहे बॅटरची. थँक यू. गाणं वाजवलं. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फ्लावर नहीं फायर हूं मैं फायर. चांगली गोलंदाजी करतात यावेळेला. यावेळेला डावकरा फलंदाज निश्चित रॅपिड पद्धतीने चालू असले सामने. यावेळेला यस्टनचा वेध घेणारा होता चेंडू. विकेट आली आहे, व्हाईट बॉल देखील असेल. विकेट आली आहे. झाल्यात 40. 4 षटक संपल्यानंतर 40 धावा झाल्या. 41 धावा करायच्या. घेऊया एक डीजे ची विश्रांती, त्यानंतर घेऊया एक टॉस.
चला पहिल्या चेंडूवरती जर अन्सार यांची विकेट आली तर कॅश प्राइज देखील आलाय इरफान भाई बोरोणकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आज इरफान भाई बोरोणकर यांनी जो काही हात आपला येताना खिशात टाकलाय ना तो अजूनपर्यंत त्यांच्या खिशामध्येच आहे, कारण का कॅश प्राइज अजून चांगल्या प्रकारे कोणत्याही संगमाला घेऊन गेले नाहीये. आता एका बाजूला पहा जो बॅटर करणारा होता बंधू तो आलाय गोलंदाजीसाठी आणि जो गोलंदाजी करणारा होता तो आलाय फलंदाजीसाठी. एक तेरी उदे एक मेरी असा सामना पाहायला जरूर मिळेल या गुलाबी थंडीमध्ये. चला अगदी आपण महत्वपूर्ण मॅच पाहतोय या क्रीडांगणाच्या आतमधली. बल 12:38 झालेली आहेत. अजून 1 ते 1.5 तासाचा अवधी आपल्याला लवकरच मॅच कव्हर करायचा असताना यावेळेला पहिला चेंडू बॅटची हलकीशी कडा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न निर्धार मनामध्ये ठाम केला होता या खेळाडूने, मात्र एकही धाव नाहीये. निश्चित वेगाचा स्वार वेगाचा सौदागार या गोलंदाजाला म्हणावं लागेल. याही वेळेला फटका चांगला खेळलाय, टॅप पद्धतीने खेळलेला फटका. थँक्यू मित्रांनो. कोणत्याही खेळाडूने कृपया आज घरी जाऊ नये, कारण का लीग स्टेज मधले आज राऊंड फिनिश देखील होणार आहेत, याची आपण दक्षता घ्या. संपूर्ण खेळाडूंसाठी सूचना आहेत या आयोजकांकडून, आणि आयोजकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचना ह्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या देखील जात आहेत. यावेळेला फटका या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते. 41 धावांचं आव्हान ठेवलंय. 41 धावांचं आव्हान ठेवल्यानंतर संघातून चांगली खेळी करत असताना चला नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. नेक्स्ट मॅच नवजोत डीजे नवजोत त्याचबरोबर झीम एंटरप्राइजेस. चला संघनायक मित्रांनो आपण टॉस साठी या नेक्स्ट मॅचच्या. डीजे नवजोत आणि अजीम एंटरप्राइजेस. चला मित्रांनो आपण टॉस साठी या. धावा झाल्या धावफलकरी गुण 7. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अय्यान ह्या वेळेला फटका घुटना टेकवर तमाशा केलाय गोलंदाजा. चार धावा आल्यात म्हणजे 11 धावा. 30 धावा करायच्या अजूनही. या वेळेला स्वीट शीट म्हणजे सुपला शॉट, सुपला नाही तर झोपला होता त्या ठिकाणी. डीजे नवजोत संघ आपण टॉस साठी जायचे. प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक उपस्थित आहेत. डीजे नवजोत आणि अजिमा एंटरप्राइजेस. मॅचचे संपूर्ण सर्व अल शबाब क्लब दुधोळी. यावेळेला चौकार आलाय ब्रँडेड
झालाय की काय निश्चित काहीसे अघटित घटना घडत असताना 17 धावा या वेळेला क्रिकेट मधल्या सर्वाधिक अशुभ मानल्या जाणाऱ्या आकड्यावरती गेली विकेट 17 17 रन्स विकेट गेली आहे पहिली तर नवीन बॅटर अरमान पाहायला मिळतोय गालिबाई निर्वाडकर स्टेज वरती यायचंय गालिबाई आपल्याला देखील विनंती आहे आपण स्टेज वरती येऊन स्थान बनवायचंय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आलाय तर आपण स्टेजच्या इकडे यायचंय अदनानजी चिपळूणकर आपण देखील या अदनानजी चिपळूणकर आपल्याला विनंती आहे निश्चित स्पर्धेच्या माध्यमातून अनेक असे दिग्गज मान्यवर स्पर्धेला भेट देण्यासाठी लाभलेत मंडणगड प्रीमियर लीग अल शबाब क्रिकेट क्लब दुत्रोळी चला प्लीज नवज्योत इव्हेंट मित्रांनो चला आपण टॉस साठी या 5 ते 10 मिनिटं झाली संगमाला आलेत या वेळेला फटका देऊन जातोय 440 चा झटका मध्ये आपले हात देखील पहिला होता 24 धावा 17 धावा करायच्या आहेत या वेळेला स्विच सक्सेसफुल ठरलाय थँक्यू 13 चेंडू आणि आता मात्र 13 धावा करायचे 13 चेंडू 13 धावा फटका चांगला आहे त्या ठिकाणी षटक क्रमांक या ठिकाणी षटक संपल्यानंतर धावा झाल्या धाव फलकावरती 29 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 12 यावेळेला फटका चांगला खेळ आहे 1 धाव कंप्लीट केली जाते यावेळेला धाव घेऊ की नको धाव घेत असताना बाद केलंय बॅटरला
गेला. 8 चेंडू आणि 10 धावा. पहा दूरवरचा प्रवास सोपा केला या बॅटरने. दरवाजे विजय म्हणजे